राम राम मंडळी, कसं काय? सो दिस इज मी चारू आणि मी वनीला राहते. फर्स्ट ऑफ ऑल तर खूप खूप सॉरी, कारण की मी गेले 4-5 दिवस व्लॉग टाकू शकले नाही, कारण की मी गेले होते पुणेला. फॅमिली फंक्शन साठी मी गेले होते पुणेला, त्यामुळे मी व्लॉग शूट तर करू शकले, पण रोज टाकणं हे पॉसिबल झालं नाही. तर आजचा हा पूर्ण व्लॉग बेस्ड असेल त्या पुणेमध्ये गेलेले 4-5 दिवस. तर पुणेला जाणार होतो आम्ही बाय ट्रेन आणि आमची ट्रेन होती धामणगाववरून, म्हणून धामणगावसाठी निघालो आणि वाटेत ही गन्ना आईस्क्रीम आणि काही वेफर्स घेऊन आम्ही निघालो धामणगाव करता. धामणगावला माझे मामा राहतात, म्हणून मामांकडे कार ठेवली. तिथून छान पाहुणचार करून आमची नाईटची ट्रेन होती, तर छान जेवण खावण करून निघालो आम्ही पुणे करता धामणगावहून. सकाळी सकाळी पुण्यामध्ये पोहोचलो आणि मस्त छान फ्रेशन अप होऊन नाश्ता करून घेतला. चाय घेणाऱ्यांनी चाय घेतला आणि मी हा वडापाव घेतला. तो वडापाव असं वाटत होतं की यापेक्षा छान तर मी वडापाव बनवेल घरी. असो, मग आम्ही सकाळी सकाळी पोहोचलो छान पुणेला आणि छान नातेवाईकांच्या भेटीगाठी करून घेतल्या. पुणे गेलो होतोच तर. आणि दुसऱ्या दिवशी होते ते म्हणजे माझ्या भाचीचे नामकरण. छान अशी रेडी होऊन मस्त आम्ही पोहोचलो व्हेन्यूला मस्त असं छान डेकोरेटेड पाहून इतकं छान वाटत होतं. आणि ही माझी दुसरी भाची होती. नामकरण म्हटलं की आत्याबाईंचे कर्तव्य खूप मोठे असते, म्हणून ते माझे कर्तव्य मी पूर्ण करून घेतले. तिचे कान फुकून मी तिचे नाव ठेवले. तर आम्ही हिचं नाव ठेवलं होतं हितांशी आणि मी हिचं एक लाडाचं नाव ठेवलं, ते होतं म्हणजे हिमावारी आणि गुडिया. तर नामकरणाचे सगळे रिच्युअल्स पार पडले आणि छान आम्ही स्टार्टर्स आणि मेन कोर्सवर छान ताव मारला. मस्त जेवण केलं सगळ्यांनी मिळून. सगळे नातेवाईक सगळे एकत्र जमले होते, त्यामुळे मस्त गप्पा गोष्टी मारत छान सगळ्यांनी जेवण एन्जॉय केलं. आणि ही आहे माझी गोडुली भाची, जिचं आत्ताच आम्ही नाव ठेवलं आहे हितांशी, हिमावारी आणि गुडिया. खूप क्यूट आणि गोंडस आहे ही, अगदी माझ्यासारखी. आय नो, स्वतःची तारीफ जरा जास्तच झाली. असो, आम्ही मस्त एन्जॉय केलं पूर्ण फंक्शन. आणि दुसऱ्या दिवशी होता तो म्हणजे वास्तुशांतीचा प्रोग्राम. तर वास्तुशांतीचा प्रोग्राम देखील आम्ही एन्जॉय केला. आणि निघण्याच्या दिवशी होता मदर्स डे आणि माझ्या या अक्षय दादाचा बर्थडे, म्हणून आम्ही मस्त हा बर्थडेचा केक आणि सोबतच आम्ही छान मदर्स डे होता म्हणून मदर्स डेचा केक कटिंग करून घेतला. आणि हे माझ्याकडून सरप्राईज होतं माझ्या सगळ्या या घरच्या लेडीजना, सगळ्या माझ्या मायांना. मग काय मस्त हे सेलिब्रेशन्स निपटवून वेळ होती ती म्हणजे परत आपापल्या गावी जायची. तर मस्त आम्ही इव्हनिंगची आमची ट्रेन होती, तर छान टिफिन घेतला आणि ट्रेनमध्ये छान जेवण वगैरे केलं आणि जर्नी एन्जॉय करत करत आम्ही आमच्या घरी परत जायला निघालो. तुम्ही भाजीसोबत पोळी तर सर्वांना खाताना बघितलंच असेल, आता भाजीसोबत चिवडा खाणारा दादाही बघून घ्या. जेवण झाल्यानंतर मस्त आम्ही लुडो खेळून एन्जॉय केली आमची जर्नी. आणि मॉर्निंग झाल्या बघतो तर काय आम्ही विदर्भात पोहोचलो होतो. आणि फायनली आम्ही पोहोचलो होतो धामणगाव, जिथून आम्हाला आमची कार पिक करून निघायचं होतं आमच्या वनीला. मस्त मामाकडे गेलो, कार पिक केली, नाश्ता पाणी करून आम्ही निघालो फायनली वनीला. तर